हे जे आहे हे पेवाचं झाड आहे. पेव फुटली असं म्हणतात. तर हे एक कोष्टक, आयुर्वेदामध्ये कोष्टकचा प्रकार समजला जातो. हे झाड पूर्वी याचा कंद उपटून चेचून जर पाण्यात टाकला तर पाण्यातले मासे आंधळे होतात आणि त्याला थोडंसं विष होतं, ते वरती तरंगायला लागतात आणि मग ते मासे पकडून खाता येतात. तर जे मासे पकडण्यासाठी वापरलं जायचं. याला सुंदर फुलं दिसतात आणि हे पावसाळ्याच्या शेवटाला मध्यानंतर सुरू होतं. ह्याला काळ्या बिया येतात. या फुलांच्या मध्ये एवढं असं खूप बियांचा बंच येतो आणि ते फुटतं, म्हणून त्याला पेव फुटणं म्हणतात. आणि मग हे बियांपासून वाढतं, कंदापासून वाढतं, दिसायला छान दिसतं. ह्याच्यामध्ये पाणी आहे आणि याची पानाची रचना जर बघितली तर अशी चक्राकार असते, म्हणजे समोरासमोर येत नाही, एक 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 असं वळत वळत तयार जातं. आणि हे रचना छान दिसते. म्हणजे प्रत्येक झाड माणसाला उपयोगी पाहिजे असं नाही, हे निसर्गामध्ये पण उपयोगी होतं. वनस्पती खूप वाढते, पोकळ असल्यामुळे, पाणी असल्यामुळे लवकर कुजते आणि जमीन चांगली तयार करायचा प्रयत्न करते. हा पण कंद आहे की जो जमीन सुधारतो.